मी एक लाडवलेली मध्यमवर्गीय फॅमिलीमधून येणारी मुलगी आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत की आई-वडील कधी रिटायर होऊ शकतात. कारण आजही मला सोडायला माझे बाबा आले होते. नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. स्टार प्रवाहावरती आई बाबा रिटायर होते ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि खरं तर या मालिकेमध्ये पालवी असणार आहे, कारण का तिचं हे सरप्राईजच आहे माझ्यासाठी. तरी खरं तर पालवी जेव्हापासून प्रोमो बघतोय, म्हणजे आम्ही दोघांचेच प्रोमो बघतोय, तुमची झलक तुमचा प्रोमो हे आम्हाला कुठेच दिसत नव्हतं. हे एक सरप्राईज आहे आमच्यासाठी पण आणि तुझ्या प्रेक्षकांसाठी पण. काय सांगशील एकंदरीत मालिकेबद्दल? सर्वप्रथम मी स्टार प्रवाह वाहिनीचे आणि स्ट्रॉबेरी पिक्चर्सचे खूप खूप आभार मानू इच्छिते मला ही संधी दिल्याबद्दल. आणि माझ्या अभिनय क्षेत्रात हा खूप मोठा पल्ला आहे माझ्यासाठी. खूप मोठी संधी आहे स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सादर करताना. आणि स्वीटी नावाचं मी एक भूमिका साकारते. ही अत्यंत महत्वाची आणि माझ्यासाठी गमतीशीर अशी भूमिका आहे. आणि ह्या भूमिकेबाबतीतच बरेच चॅलेंजेस आहेत. कारण मला जेव्हा कळलं की स्वीटी ह्या या सिरियलमध्ये असणार आहे. स्वीटीचं जे मूळ भाषा आहे ना, ती मराठी नाहीच आहे. ओके. आणि त्यामुळे त्या कॅरेक्टरची ही मोठी एक गंमत आहे, जी सर्व प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर मी हेच खूप महत्वाचं आणि खूप आवर्जून हे सांगू इच्छिते की माझ्या या अभिनयाच्या प्रवासात मला नेहमीच रसिक प्रेक्षकांची खूप तगडी साथ लाभली आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला लाभलेत. त्यामुळे जेव्हा मला ही संधी मिळाली, ती मला अर्थातच त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेमाने मिळाली आहे. आणि मी माझ्या कलेने, माझ्या अभ्यासाने नक्कीच ते तुम्हा सर्वांसमोर सादर करून यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन. खरं तर ही दुसरी मालिका आहे. खरं तर पालवी म्हणून आम्ही तुला आतापर्यंत बघत आलोय. एक मालिका, दुसरी मालिका, पण स्टार प्रवाहावर काम करणं आणि इतकी मोठी स्टारकास्ट, खरं तर निवेदिता ताई असतील किंवा महेश सर असतील, म्हणजे कमाल कमाल कलाकार आहेत आणि आता आपण त्यांच्याबरोबर काम करतोय, पण स्क्रीन त्यांच्याबरोबर शेअर करणार आहे. सो तेव्हा कसं वाटतं? खरं तर हे खूप मोठं दडपण असतंच. पण ही सगळी जी कलाकार जी टीम आहे, पूर्ण स्टारकास्ट जी आहे, ती इतकी गोड आहेत. ते कधीच असं कोणाला वाटू देत नाही की तुम्ही नवीन आहात किंवा तुम्हाला हे जमेल की नाही. दे ऑलवेज नो की यू आर देअर बिकॉज ऑफ सम रिझन. अँड दॅट इज आय थिंक कीपिंग दॅम सो रूटेड. म्हणून त्यामुळे त्यांना असं अजिबातच वाटत नाही की त्यांच्याबरोबर काम करताना असं अजिबात वाटत नाही की आपण कुठल्या तरी सिनियर ऍक्टर बरोबर काम करतोय किंवा आपल्याला असं. कारण त्या लेवलचं कम्फर्ट झोन त्यांनी क्रिएट केलेलं आहे. आणि निवेदिता ताई म्हणा किंवा मंगेश सर म्हणा, मंगेश सरांबरोबर मी एक आधी काम केलं होतं. त्यामुळे आमचं जे बॉन्ड आहे ते अगदी काहीच दिवसात इतकं छान झालंय. त्यामुळे मला असे ही सगळी लोक नवीन नाही वाटत. ती इतकी प्रेमळ, जितकी स्क्रीनवर लोकांना येस. दिसतात गोड आणि छान दिसतात, तशीच ती प्रेमळ आणि इतकी गोड आहेत ना. त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येते. खूप चांगला अनुभव घेता येतो, कारण खूप शिकायला मिळतं त्यांच्याकडून. आणि हेच ह्या शिकूनच आपण ह्या सगळ्या जर्नीमध्ये पुढे जाऊ, हीच माझी एक इच्छा आहे. नक्कीच. खरं तर बघ ना, मालिकेचं नावच आई बाबा रिटायर होत आहेत. खरं तर आई बाबा म्हटलं की आपण प्रत्येक गोष्ट आई किंवा बाबा ह्यांच्याकडेच गृहीत धरतो आणि त्यांच्याकडेच हट्ट पुरवत असतो, ते आपले लाड पुरवत असतात. हे जेव्हा तुला कळालं मालिकेचं नाव आहे, तुझ्या मनात तेव्हा पहिल्यांदा काय आलं आणि आता प्रोमोज बघून तुला स्वतःला काय वाटतं की खरंच आई बाबा रिटायर होऊ शकतात का? हे तर मी एक लाडवलेली मध्यमवर्गीय फॅमिलीमधून येणारी मुलगी आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत की आई वडील कधी रिटायर होऊ शकतात. कारण आजही मला सोडायला माझे बाबा आले होते. नक्कीच मी आणि पाहिलं हो, होतं. त्यामुळे आई आणि बाबा हे कॅरेक्टर वाईज रिटायर नाहीच होऊ शकत. पण तो जे मंगेश सरांचं कॅरेक्टर आहे, येस. की यशवंत किल्लेदारांना नेहमीच वाटतंय की त्यांनी त्यांच्या बायकोला घेऊन बाहेर जावं आणि तिथे जाऊन राहावं. तर हे मला असं वाटतं की हे माझ्या आई वडिलांना सुद्धा वाटलंय आणि वाटतंय. वाटतंय.
त्यामुळे त्यांना जेव्हा ही मालिका बघताना मी त्यांचे रिॲक्शन्स बघीन तेव्हा मला आणखीन मजा येणार आहे. कारण माझ्या आई वडिलांचंही स्वप्न आहे आणि मी त्यांना किती अडकवून ठेवते या सगळ्यांमध्ये, ही ह्या गोष्टीकडे पण माझं सतत लक्ष असतं की मी त्यांना माझ्या जबाबदारीतनं कधी मोकळं करीन. पण मला नाही वाटत की आई बाबा कधी, जेव्हा मी जेव्हा आई होईन तेव्हा कदाचित माझ्याही मुलांना मला माझी रिटायरमेंट बघायला नाही आवडणार. त्यामुळे ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे आणि त्यामुळे आई बाबा कधीच रिटायर होणार नाही. म्हणून सदा न कदा शुभा या प्रोमोमध्ये सुद्धा म्हणत असते की आई बाबा कधी रिटायर होतात का? खरंच. आणि जाता आता तुझ्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं, आता तुझी मालिका येते, सो काय सांगशील? मी हेच सांगेन की तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मला ही संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन. त्याचबरोबर स्वीटीला आणि शुभा किल्लेदार, यशवंत किल्लेदार हे जे सगळे जण आहेत, हे खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने तुमच्या समोर हे सगळं सादरीकरण करतायत. तर ह्या सगळ्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम खूप महत्वाचं आहे. आणि आम्ही सतत तुम्हाला एंटरटेन करण्याचा आणि तुम्हाला एक चांगलं एंटरटेनिंग काय म्हणतात, एक चांगली एंटरटेनिंग सोर्स तुम्हाला देता यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे विल कीप डुईंग इट अँड कीप वॉचिंग. आई बाबा रिटायर होत आहेत येत्या 2 डिसेंबर पासून दुपारी 2:30 मी अडीच होते. सो नक्की बघा आणि पालवी कशी काम करते आम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच आणि तुला ऑल द बेस्ट.